घोसालकरजी यांचाही सन्मान केला जातोय। रिया सावंत यांचाही सन्मान या ठिकाणी पार पडतोय। चला लवकर या मयुरेश घोसालकरजी। हो उडाय आहे चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा विकेट क्लिअर। अजून एक उत्तुंग षटकार रोहनच्या बॅट मधून। घोसालकर साहेब सावरी गावचे आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। हा मयुरेशजी घोसालकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। सावरी गावचे मयुरेश घोसालकर साहेब आज या स्पर्धेसाठी भेट देतात मंडणगड प्रीमियर लीग 2024 साठी, त्याबद्दल त्यांचा सन्मान केला जातोय। तसेच सावरी गावच्या रिया सावंत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। मी आपणास विनंती करतो आपण यायचं आहे। रिया सावंत यांचा सन्मान केला जातोय, सावरी गावच्या आहेत, आज या स्पर्धेसाठी भेट देत आहेत। थँक्यू, आपलं मनापासून आभार असणार आहेत। आणि सरळ जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने जॉईंट आहेत भरत मोरे सर। खूप चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली। आणि संजयजी पाथरे, आपण जर का कोणते मान्यवर आले असेल त्यांची लिस्ट आमच्यापर्यंत पोचवा। प्रशांत पोस्टरेकडून उमेश धाडशी यांच्या षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस। बाद झालेत रोहन, पहिला हादरा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय। षटकाराच्या हॅट्रिकला 500 रुपयात माफ करा। आणि पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं 13 धावा धावफलकावरती। किशोर मैदानाच्या दिशेने दाखल होतात। मॅन फ्रॉम तिडे प्रभावित करणारा खेळ किशोरने दाखवला। बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच किताब त्याच्या नावे आहेत। आणि या 2 मॅन ऑफ द मॅचच्या किताबानंतर पाहूयात त्यांचा खेळ कसा बहरतोय। उमेश धाडसेने सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर दुसरा षटकार जो रोहनच्या बॅटमधून आला त्या रोहनच्या खेळीचा अंत शेवटच्या चेंडूवरती झाला। पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं आणि दुसऱ्या षटकामध्ये आता क्षितिज स्वतःला घेऊन आलाय। क्षितिज कदम, बघा एक बाब आहे इथे, पोझिशन बदलली आहे। ध्रुवी वॉरियर्स या संघाने मागील सामन्यामध्ये धावांचा पाठलाग केला होता। आता या मॅच मध्ये ज्यांनी पहिली बॅटिंग केली होती, धावांचा बचाव केला होता, ते चेसिंग रोल मध्ये आहेत। उमेश धाडसेसाठी हा चेंडू खूप मोठा भीमर चेंडूवरती केला हल्ला। चेंडू सीमारेखा पार येतोय चौकार। 9+4 तब्बल 5। कशा प्रकारच्या गोष्टी घडल्यात। लोअर फुलटस बॉल तो कमरेच्या वरती पाहायला मिळाला, नो बॉल। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर उमेश धाडसे आज एका वेगळ्या मूडमध्ये मात्र मैदानावरती बॅटिंग करतायत। मापलर तरीबंदरवाडी संघाचे खेळाडू आहेत उमेश धाडसे मैदानावरती। पुन्हा एकदा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला मात्र बॉलला अडवले गेलेले आहेत। आणि बरं सर, स्वतः उमेश धाडसे आज इंजुरी अगदी त्रस्त आहेत, तरी देखील मैदानावरती एक चांगली बॅटिंगचं प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न मंडणगड प्रीमियर लीगच्या सीझन 6 मध्ये करत असताना पाहायला मिळत आहे। बघा उमेश धाडसे एक असा खेळाडू, त्याच्या बोलण्या चालण्यावरून तुम्ही त्याच्या खेळाचा अंदाज बाळगू शकत नाही आहात। पॉवरफुल ब्लास्टर। परंतु क्षितिज कदम, मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देईल या गोलंदाजाची, फलंदाजाची सुद्धा। धावा कितीही म्हणल्या तरी सुद्धा त्या धावा कमी असतील, कारण जो मायरा 11चा संघ आहे त्याचा एकही फलंदाज आजच्या दिवसभरामध्ये बाद झालेला नाहीये। 100 पेक्षा जास्त धावा त्यांनी केल्यात। आणि त्या संघासमोर इथं खेळत असताना उमेश धाडसेला माहित आहे किती धावांपर्यंत जायचंय आणि कशा प्रकारे जायचं आणि कशा प्रकारे त्यांच्यावरती रोख लागवायचा। मॅच इंटरेस्टिंग राहणार आहे आणि त्यामुळे याचा रिझल्ट हा सर्वांसाठी पुन्हा एकदा फुलटॉस आहे। लिटल मास्टरच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करणारा अतिसुंदर दर्शनीय बहारदार लाजवाब शानदार एमपीएल षटकार।
उमेश आज मैदानावरती अगदी बहारला गेलेला आहे. आणि बरंच सर या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ असणार आहे. आणि उमेशसाठी एक पारितोषिक आहे प्रशांतजी पोस्टूर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहेत. पण प्राइज लावणारे देखील कमालीचे असतात. कधी 1 षटकारासाठी नाही लावत, ते 3 षटकारासाठीच प्राइज लावतात. पाहूया मैदानावरती फटका खेळला, हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येतोय, झेलची संधी आहे आणि कॅच कॅरी केलाय. ज्या विकेटची गरज होती, जो मोठा अडसर होता, तो अडसर बाजूला करण्यात आलेला आहे. उमेश धाडसे बॅक टू दी पॅव्हेलियन गॉन. धावाधावपलकावरती बनवला गेला 26 धावा, 26 लॉस ऑफ 2 विकेट. बरं सर, एक चांगली धावसंख्या उमेशने स्टार्ट चांगली करून दिली आणि तो प्लॅटफॉर्म जो उभा आहे ना, तो आता टीमसाठी मात्र त्याने उभा केलेला आहे. खूप चांगलं धावफलक. मी म्हटलं तर क्षितिज कदम विसरून चालणार नाहीये. क्षितिजवरती जास्त वेळ तुम्ही हल्ला करू शकत नाही आहात. क्षितिज समोर तुम्हाला धावा या खूप मोठ्या रणनीतीनं बनवाव्या लागतील. तुर्तास मैदानाबाहेर आला उमेश धाडसे आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आदित्य आला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन राईचर पण हा फटका खेळला क्षेत्ररक्षक. ओ नक्की मैदानात काय घडलं कळायला मार्ग नाहीये. 2 पायांच्या मधून चेंडू फरार, सीमारेखा पार, एमपीएल चौकार. की कॅच या क्षेत्ररक्षकाने घेतला होता का? त्या क्षेत्ररक्षकाने कॅच घेतला होता आणि त्याच्या 2 पायाच्या मधून बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धावा झाला 30. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहे दुसऱ्या षटका दरम्यान. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. 2 धावा धावफलकावरती आहेत. 15च्या सरासरीनं 30 धावा ह्या धावफलकावरती उभारल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या 6 चेंडू निर्णायक असणार आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये काय घडेल यापूर्वी ऐकूयात एक छोटस संगीत. शेवटच्या अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. आमच्यापर्यंत पुढील मॅचची वेदिका ध्रुवी 11 विपक्ष भागडे ब्लास्टर, दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉससाठी या. वेदिका ध्रुवी 11 विपक्ष भागडे ब्लास्टर, दोन्ही संघाच्या संघाने आपण टॉससाठी या. न विसरता आपण टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटचे 6 चेंडू कुणाला आमंत्रित करण्यात आलंय? नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. चला गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सुरू झालाय 3रं. पहिला बॉल, अभिषेक बॉल, फुल टच बॉल आणि फुल टच बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटकेबाजी. षटकार पहिला चेंडूवरती. हा सामना खूप चांगला रंगणार आहे आणि त्याला रंगवण्याचं कार्य पूर्वी वॉरियर्स हा संघ करताना पाहायला मिळतो. मायरा 11 पहिल्यांदा अंडर प्रेशर आपल्याला बघायला मिळतीये. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू 6 धावांसाठी किशोर. ओहो, उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू. .36 36 धावा 2 गडी बाद पाहायला मिळत आहेत. 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत. 4 बॉल बाकी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, फटका खेळलाय लॉंगेस्ट सीट. चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पार, आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम हिट 6 रन. सिक्सर लगे. धाडसे खुश आहेत, संघमालक खुश आहेत, सर्व खुश आहेत, सुनील गायकवाड खुश आहेत. त्याचं कारण आहे मैदानावरती घणागती प्रहार जे आहेत ना भरत सर, ते चढवले जात आहेत. नाही, जबरदस्त बॅटिंग. किशोर आज त्याच्या गोल्डन फॉर्म मध्ये दिसतोय.
आजचा दिवस काहीसा किशोरचा आहे, कालचा गणेश आजचा किशोर सेम आहे. पुन्हा एकदा, परंतु यावेळेला चेंडू थोडासा बॅकअप लेंथ होता आणि टप्पा पडल्यानंतर हळवार गतीने पुढे आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 42 मध्ये धावफलक जाऊन थांबले. इथून एक मोठा फटका अजून आला तर अजून कहाणीमध्ये रंगत येऊ शकते आणि चांगल्या धावफलकापर्यंत आपल्याला पूर्वी वॉरियर्स हा संघ दिसेल. हो हो, उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जास्तच बाहेर आहे. पंच तटस्थ आहेत, कोणत्याही प्रकारे प्रभाव पंचावरती दिसत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटच्या षटकामध्ये होणारी प्रत्येक क्रिया याचा इम्पॅक्ट हा दुसऱ्या इनिंग वरती होतो, कारण मोमेंटम नावाचा प्रकार हा त्या गोष्टीवरती डिपेंड असतो आणि तो मोमेंटम स्वतःच्या बाजूने झुकून ठेवण्यासाठी मोठा फटका किंवा धावा येणं नितांत गरजेच्या. धावा इथे आल्यात का तर येस. दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद आणि फलंदाज बाद होत असताना 43 धावा धावफलकावरती 44चं लक्ष इथे मायरा इलेव्हन या संघासमोर ठेवलंय. पूर्वी वॉरियर्स या संघाच्या वतीनं नेक्स्ट मॅचचा टॉस वेदिका ध्रुवी 11 आणि भागडे ब्लास्टर्स या 2 संघांदरम्यान होतोय. दोन्ही कर्णधार आलेत का तिथे? सुनीलजी गायकवाड. टॉसही होईल आणि काही सन्मान आहेत ते सन्मानही आपण घेणार आहोत. सन्मानही घेणार आहोत आणि त्या अगोदर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपल्याला वैभव अब्दुल यांचा आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांच्या साथीनं. चला, वैभव अब्दुल सर आपलं स्वागत आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. टॉस करूया. टॉस करूया त्या ठिकाणी. अमोलजी वैराग साहेब, नाणेफेकीचा कॉल करून घेऊयात आपण. सुरुवातीला नाणेफेकीचा कॉल करून घेऊयात. 2 कॅप्टन चला या. दोन्ही कर्णधारांना विनंती आहेत. यानंतर होणारा मॅच भागडे ब्लास्टर आणि वेदिका ध्रुवी 11. वेदिका ध्रुवी 11 वर्सेस भागडे ब्लास्टर्स. टॉस होतोय. अमोलजी अमोलजी वैराग यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होतोय आणि टॉस जिंकलाय भागडे ब्लास्टर की समीर? भागडे ब्लास्टर्स गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. उमेश धाडसे यांची मुलगी आहे, पहा स्क्रीनवरती दाखवल्या जात आहेत. आज या ठिकाणी येत आहेत आणि खऱ्या अर्थानं काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी घेऊयात. सुनील वैराग जी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, गुडेगर गावचे सुनीलजी वैराग साहेब यांचा सन्मान करणार आहोत. मी अध्यक्ष अमोल वैराग साहेब आणि संपूर्ण टीमला विनंती करतोय, मंडणगड प्रीमियर लीगच्या आपल्या संपूर्ण युवा क्रीडा कमिटीला आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान केला जातोय. आदरणीय सुनील वैराग साहेब गुडेगर गावचे आपले आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि स्वप्नीलजी गायकवाड साहेब देखील त्यांच्या जोडीने आहेत, सावरी गावचे, त्यांचाही सन्मान आहे तो सन्मान एकत्रितपणे सन्मान आहे तो सन्मान केला जातोय. त्यानंतर सिंधुदुर्ग वरून खास करून आपण पाहिलं तर या मॅच साठी आपल्या जॉईन झालेले कमलेजी भोसले साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी पुन्हा विनंती करतो अमोल वैराग साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. सिंधुदुर्ग वरून या ठिकाणी मात्र जॉईन झाले आहेत ते कमलेजी भोसले यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू, मनापासून आभार आहेत मान्यवरांचे, मनापासून आभार. मॅचच्या दिशेने जाऊयात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या जोडीने पुन्हा जॉईन आहेत वैभवजी यांचा आवाज आपण सातत्याने आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकत आहात. यापूर्वी भरत मोरे सरांचा आपण आवाज ऐकलेला आहात. वैभवजी महत्वाचा मॅच आहे, मोठा मॅच आहे, कारण की जो जिंकणार तो सेमीफायनलचं तिकीट निश्चित करणार. आता सेमीफायनल मधलं तिकीट कोण निश्चित करणार याची चर्चा रंगलेली आहे. बाहेरही चर्चा रंगले, लाईव्हला देखील रंगले आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये रंगलेले आहेत. पाहूयात कशा प्रकारचा मॅच होणार. 2 बॅट्समॅन सलामीचे आलेले आहेत, विशाल आणि क्षितिज. विशाल बाबा ऑप्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेले आहेत. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागत आहेत. एक खेळाडू आहे गणेश कोंडचा ज्याचं नाव आहे विशाल मांजरेकर बाबा आणि दुसरा खेळाडू आहे ज्याला आपण पाहतात नेहमी गुडेगर संघामध्ये, त्या खेळाडूचं नाव आहे क्षितिज कदम. तो मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि आयकॉन खेळाडू आहे, हेही महत्वाचं असणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल पूल केलाय, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड डिलाइटेडफुल. षटकार 6 वाला. क्षितिज कदम साठी 2 लगातार षटकार मारले तर राकेश बैकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
यस, पारितोषिकांचा वर्षा होणार कारण की ही मंडणगड प्रीमियर लीग आहे. इथे पारितोषिक तुमच्यावरती उधळण होणार आणि एक खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म उभी असलेली स्पर्धा म्हणजे मंडणगड प्रीमियर लीग 2024चं पर्व 6वं सुरू आहे. यापूर्वीचे 3 पर्व ओव्हलच्या चर्चगेट मैदानावरती खेळले गेले आणि आताचे 3 पर्व आहे ते नारंगीच्या मैदानावरती. ओहो, फटका खेळलाय, सुंदर सुंदर सुंदर, अति सुंदर. श्रीतीश कदमच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार, षटकार. 500 रुपये या ठिकाणी लागू झालेले आहेत श्रीतीश कदम यांच्यासाठी. चला, लगेच बक्षीस देखील लागू झालंय. 500 रुपयाचा प्राइस श्रीतीश कदम यांच्या नावावरती लागू झालेला आहे. धावफलकावरती धावा जर पाहिला तर संघाच्या एकूण धावा आहे 13. दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही असणार आहेत. तिसरा जर आला तर सुनीलजी वैराग यांच्याकडून 500 रुपये आहेत. थांबावं लागेल. वाईड 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 वाईड. पंचांचे 2 हात हवेमध्ये, समांतर आणि बॉल आहे अवांतर चेंडूचा मारा मैदानावरती हाताळत असताना पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 14 रन. पहिले षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहे म्हणजे किशोर. पुढचा चेंडू क्षितिजांसाठी पुन्हा एकदा झेलची संधी आहे की कशा प्रकारचा चेंडू आहे बघूया. या ठिकाणी झेल तर सुंदर प्रकारे पकडली गेलेली आहे. विकेट डाऊन होतोय मैदानावरती. श्रीतीश कदम यांची झेल घेतली जात आहे. लोअर फुल टच बॉल होता. षटकारांच्या अगदी मोहामध्ये मात्र बॅटरला परतावं लागते तंबूच्या दिशेने. मोठी विकेट गॉन. तिसरा सामना आजच्या दिवसातील मायरा इलोन संघाचा आणि पहिल्यांदा विकेट जातोय, हे विशेष आहे. विकेट पहिल्यांदा जाते, परंतु आता हेच खरं आहे ना. पाठीमागे काय झालं ते आता त्याचंही अद्यापत करायचं आहे, पण ते आता विसरून मैदानावरती काय करायचं याचा जास्त अभ्यास करायचा आहे, त्याची जास्त चर्चा करायची आहे. मैदानावरती सध्याच्या घडीला परफॉर्मन्स पूर्वी बोरेचाही तेवढा चांगला राहिलेला आहे. म्हणजे पूर्वी बोरे संघ तेवढ्या 2 मॅच मध्ये तितकी चांगला कामगिरी तितकी चांगली बॅटिंग नाही झाली होती, पण या मॅच मध्ये इतकी चांगली बॅटिंग केली. सिलेक्टिव्ह बॅटर झाले. उमेशची बॅट बोलताना आपण पाहिलं, बऱ्याच गोष्टी पाहिल्या होत्या. ओव्हर द विकेट. हाफट्रेकर बॉल आहे, हवेमध्ये आहे. उमेश, प्रयत्न होता, एफर्ट होता, चेंडूवरती ड्राईव्ह लगावली होती, झेप घेतली होती बॉलवरती. 2 धाब्यांचा प्रयत्न, 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. स्वतःला झोकायचं आहे, पडायचं आहे, वाकायचं आहे, उठायचं आहे, तरी देखील क्रिकेट खेळायचं आहे, हेच प्रत्येकाने उराशी बाळगलेलं आहे. आणि मंडणगड प्रीमियर लीगची हीच तर खरी ओळख आहे. वैभवजी, नक्कीच 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी आपण पाहायला मिळाला उमेश झाडसे यांच्याकडून, परंतु मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये असून तशा प्रकारची क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आता मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला जोरात टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू घेण्याकडे शॉर्ट कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केल्या. सुंदर आणि मिटिंग द विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 सकल देखील मैदानावरती संपला आणि पहिल्या षटकामध्ये नक्की रन किती आले आहेत? पहिल्या षटकामध्ये 17 धावा आलेल्या आहेत. पण प्रितेशजी 17चा आकडा नेहमी खतरावाला पण असतो, म्हणजे 17च्या आकड्यावर खतरा असतो. आता खतरा कोणाला नाही माहित, पूर्वी वॉरियर्सला खतरा आहे की समोरचा संघ जर पाहिला तर मायराला खतरा आहे नाही माहित, पण खतरा असणार आहेत. डीजेचं एक गाणं ऐकूयात, खतरो के खिलाडी वाला, आणि पुन्हा त्या मैदानावरती येवट डीजे. प्लॅटफॉर्म उभी असलेली स्पर्धा म्हणजे मंडणगड प्रीमियर लीग. एकात्मतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मंडणगड प्रीमियर लीग. सर्वांना एकत्र घेऊन चालणं म्हणजे मंडणगड प्रीमियर लीग, आणि मंडणगडचा विकास खास करून मंडणगड प्रीमियर लीग. नक्कीच गोलंदाजी मार्गवरती पण एकदा गोलंदाज तयार आहेत. आशुतोष वैयक्तिक पहिले षटक संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत. मग जशा प्रकारे म्हटलं होतं की हा सामना जर जिंकायचा असेल दोन्ही संघांना तेवढाच ताकदीचा खेळ खेळावा लागेल, म्हणून स्वतःला सांगावं लागेल की शर्यत अजूनही संपली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाही. आणि प्रत्येकाला तर तेच वाटतं ना की एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम मध्ये आलोय की काय मॅच बघण्यासाठी. काही जण खाली बसल्यात, काही जण वरती आहेत, त्याच्यावरती आम्ही आहोत. पुन्हा एकदा लोअर फुल टच बॉल थोडासा यॉक करून घेतलेला आहे. उमेश दाडसे त्या ठिकाणी बॉल लढवत आहेत. पंच पाहू शकतात, 1 धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, आणि लेग बाईस या ठिकाणी पंच घोषित करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 18 धावा. 1-8 लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण जाणून घेऊयात. 11 बॉलचा खेळ शेष आहे आणि 11 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे आहेत. अजूनही 26 रन. पूर्वी वॉरियर्स
की पुन्हा एकदा मैदानावरती मायरा 11 याची चर्चा आहे. स्वीप केला बॉलला, गॅपमध्ये निघून चालला क्षेत्ररक्षक, मिड विकेट मधून वेगाने पुढे येतोय, बॉलला अडवलं, फेकी करतायत त्या ठिकाणी स्वतः क्षेत्ररक्षक घेत आहेत, बॉल घेऊन येत आहेत. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 19, 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 25 रनची गरज. नक्कीच या ठिकाणी अटाटतीचा रोमहर्षक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 25चं समीकरण या ठिकाणी बनलं गेलं आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय आशुतोष याला. सुंदर प्रकारची गोलंदाजी करतो आतापर्यंत. 2 चेंडू सुरेख प्रकारे हाताळले, सिंगल धावा दिल्या आहेत. तिसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज आशुतोष स्ट्राईक वरती. संदेश फुल टॉल चेंडू, फुल टॉल वसूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेलाय. चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार साधा. समीकरण जाणून घेऊयात पुन्हा एकदा. 9 चेंडूचा खेळ शेष आणि 9 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी करायचे आहेत 19 रन. होऊ शकतायत, स्वतःमध्ये विश्वास ठेवा. आणखीन एक षटकार आला तर सचिनजी शिकवण यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. संदेशजी तांडले यांच्यासाठी बक्षीस असणार आहे. पाहूया, संदेश फायरिंग करतोय सध्या मैदानावरती. फटका छान खेळलाय, चेंडू मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. 1 रन घेतला, दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या रनचा प्रयत्न मैदानावरती आणि रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे. 2 धावा येत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलाय 27च्या घरामध्ये. चेंडू राहिला शिल्लक 8 आणि रन करायचे आहेत 17. 8-17चं समीकरण. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती संदेश, नॉट स्ट्राईक एंड वरती विशाल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आशुतोष वरती मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय. संदेश तांदळे यांच्याकडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उडान खटवला. चेंडू चाललाय दांदा सलसल सीमारेषा पार. मेंगेरन 6. वाजवण्याची संधी एका संघाला नाही, दोघांना पण मिळते. कधी मायरा 11 तर कधी पूर्वी वॉरियर्स. जसा विकेट येतो तसा टाळ्यांचा गजर इथून येतोय, पण जसा षटकार येतोय तर मायरा 11च्या डगावरमधून टाळ्यांचा गजर येतोय. आणि स्वप्नेश शिकवण आहे तिथे, मायरा पण आले आज वाटतंय. मायराला पण घेऊन आलेले आहेत. मायरा 11 जीच्या नावाने संघ आहे, ती मायरा देखील तिथे पाहायला मिळते. येणारे चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत 7 बॉल मध्ये 11 रनची गरज आहे. थंडीचे दिवस आहेत, थंडी प्रत्येकाला लागते, पण काही जणांचे हात आता बांधले गेलेले आहेत का थंडी आहे म्हणून. पण गरमागरमीचं वातावरण आहे. ओ विकेट आलाय. आधी टाळ्यांचा गजर तिथून आला होता, आता टाळ्यांचा गजर इथून आलेला आहे. विकेट डाऊन, फलंदाज बाद, गॉन. नाही कॅमेरामॅन आमचे नयन तांडेला त्या सर्व काही गोष्टी दाखवल्या ना मैदानावरती. मैदानाचा प्रेक्षक वर्ग सध्याच्या घडीला जर पाहिला तर भरपूर सारा प्रेक्षक वर्ग वाढला गेलेला आहे. अंतिम काही सत्रामध्ये आपण आलेलो आहोत, परंतु मॅच ऑन आहे. 6 बॉल मध्ये 11ची गरज आहे. आणि जोपर्यंत गणेश कोंडचा खास करून पाहिलं तर विशाल मांजरेकर बावा जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत बावाची हवाई आहे. बावाची हवाई आहे. आणि समोरचा संघ पूर्वी बोरेस तोच विचार करतोय की बावासारखा एक महत्वाच्या खेळाडूला कसं लवकर बाद करता येईल. हाच प्रयत्न मैदानावरून होणार आहे. तितक्याच ताकदीचा आपण नॉट स्ट्राईक एंड वरती जर पाहिलं तर अमयला देखील आपण पाहतोय. क्षितिज कदमचा भाऊ आहे, तो पण गुढीघरचाच आहे. मार्क अँड स्टिवाची जोडी या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यस, आणि ज्या वेळी क्षितिज कदमच्या बॅटमधून धावायला ना, तर अमोल वैरागच्या चेहऱ्यावरती स्माईल पण होती. टाळ्यांचा गजर अमोल वैराग यांनी केला. का माहिती का? गावचा खेळाडू आहे. म्हणजे आज एकमेकांच्या विरुद्ध असतील, पण उद्या गावासाठी खेळायचं आहेत, उद्या एकत्र खेळायचं आहेत, उद्या गुडेकरसाठी खेळायचं आहेत, म्हणून टाळ्यांचा गजर भरपूर जण करतायत. प्रत्येक जण तसंच आहे. प्रत्येक टीम आहेत. गणेश कोंड आहेत, माप्रल आहेत, त्याच्यानंतर अनेक सारे संघ आहेत, त्याच्यावरती चर्चा रंगलेली आहेत. 6 बॉलचा खेळ शेष आहे. मॅच जिंकण्यासाठी करायचे रन 11 साकडे. पाहूया कोण जिंकणारी मॅच. पहिला बॉल निर्णायक असणार आहे. पाठीमागे गेला पहिला बॉल. विकेट किपरने घेतलाय कॅच. मेल विकेट बॅटर मैदानाच्या बाहेर. आणि विशाल मांजरेकर बावा बॅक टू दी डगआउट, गॉन. तिथे मायरा पण आहे, पण इथे पूर्वी पण आहे. भरत मोरे सरांच्या बाजूला बरोबर पूर्वी पण बसलेला आहे. मग तिने पण टाळ्यांचा गजर केला होता. पूर्वी वॉरियर्स जिच्या नावाने हा संघ आहे, ती पूर्वी पण आपल्या व्यासपीठावरती आहे. ओके, पूर्वी तिकडे आहे.
तर पूर्वीच्या नावानं ती खुश आहेत, कारण की विकेट मैदानावरती आलाय आणि हाच क्रिकेटचा संघ, हाच क्रिकेटची मजा आहे, हीच क्रिकेटची धमाक आहे. वैभवजी, हा सामना रंगलेला आहे, 5 बॉलचा केशेष आहे, 11ची गरज आहे. इथून एक मोठा फटका मॅचला जवळपास घेऊन येईल, इथून एक विकेट, मॅच मध्ये पुन्हा एकदा पूर्वी वॉरियर्सचा संघ येणार आहे. नक्कीच नक्कीच बघूया कशा प्रकारची वेळ या ठिकाणी साथ देते फलंदाजांना, कशा प्रकारची फलंदाजीसाठी साथ देणार. गोलंदाज मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य स्ट्राईक वरती आहे, जयेश मध्ये देखील क्षमता आहे. गणेश कोंडगावचा फलंदाज. आदित्यनं हा सामना जिंकवला तर समीर सुतार यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या देखील आता घुमू लागलेल्या आहेत. पॅडवरती बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. एक धाव मात्र कंप्लीट केली गेली आहेत. धावसंख्या धाव फलकावरती जर पाहिलं तर येणारे चेंडू 4 चेंडूमध्ये 10ची गरज आहे. ही सेमीफायनलची मॅच नाही, असं वाटतं की फायनलचा मॅच सुरू आहे की काय, त्याच प्रकारची दृश्य आहेत. म्हणजे फायनलच्या अगोदरचा काउंटर अटॅक फायनलचा आहे, तो सध्या सुरू आहे. ट्रेलर आहे, पिक्चर अभि आना बाकी है. येणारे चेंडू 4 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. जिंकणार कोण, पाहूया कोण जिंकणार. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर प्रशांत पोस्टुरे यांच्या टीमने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. ओहो, डॉट 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 बॉल येतोय. जसा डॉट येतोय तसा पूर्वी वॉरियरचे सर्व समर्थक खुश आहेत, टाळ्यांचा गदर करतायत. सर्वात जास्त मोठी जबाबदारी निलेश धामणेवरती वाढलेली आहे. निलेश धामणे यांच्यावरती सर्वाधिक जास्त जबाबदारी आहेत, कारण की बाउंड्री लाईनच्या जवळ इतक्या पब्लिकला कंट्रोल करणं आज सध्या तरी शक्य नाहीत, पण निलेश धामणे करतायत. वैभवजी, नक्कीच रोमांचक लढत आपण पाहतोय. अटातटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही सामना जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खाली झेल सुटतंय, जीवनदान मिळतंय. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहायला मिळतंय, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. नाही, प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर मॅच पाहूच नका, असा मॅच आहे तो. कधी कुठल्या बॉलवरती काय होतंय माहीतच नाहीये. एखाद्या वेळी जेल सुटली तरी टाळ्यांचा गजर होतोय, षटकार आला तरी टाळ्यांचा गजर होतोय, आणि कॅच सोडल्यानंतर दोन्ही बाजूला टाळ्या झाल्या होत्या. एकतर टाळ्या तिथूनही झाल्या होत्या मायराकडून, आणि टाळ्या पूर्वीवरून कोपन झाल्या होत्या. का झालं होतं माहिती का, पूर्वीला षटकार चौकाराच्या मध्ये बॉल फेकायचा होता आणि त्यांना कॅच सुटणं हवं होतं. तसंच घडलं मैदानावरती. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहे. 2 बॉल मध्ये 8ची गरज आहे. बेदुने 4 नाही म्हणून चालणार, पण आता 4 दुने 8च करायचे, पण 4 दुने 8 नाही आपल्याकडे, आता 2 मध्येच 8 करायचे आहेत. मग 2 मध्ये 8 करायचे असेल तर एक मोठा फटका नितांत गरजेचा आहे, नितांत गरजेचा आहे. एका चेंडूची वाट लावावी लागणार आहे. बघूया कशा प्रकारचा कोणता चेंडूची या ठिकाणी खेळली जाईल. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, गडीबाद. उमेश धाडसे, चला घाई करा. उमेश धाडसे, घाई करा. एकत्र येऊ नका प्लीज. मैदानावरती एकत्र येऊ नये प्लीज. आपल्याला आणखीन काही मॅचेस खेळवायच्या, सेलिब्रेशन किती करायचे असेल बाहेर येऊन करा. चला, निलेश धामणे येतात, पुन्हा येतात निलेश धामणे येतात. शेवटचा बॉल आहे. 1 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे, परंतु अजूनही काही होऊ शकतं. हे नारंगीचं मैदान आहे. याच मैदानावरती 1 बॉल मध्ये 9 रनची मॅच याच मंचावरून आम्ही पाहिलेली आहेत, होतानाही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे भविष्यवाणी करणं कठीण आहे. क्रिकेटचा खेळ आहे. 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये विजयासाठी रन करायचे आहेत 8. पाहूयात, फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय चौकारासाठी, आणि हा मॅच मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलंय. आणि पूर्वी वॉरियर्स हा संघ आहे पहिला संघ जो मात्र आजच्या दिवसामधून सेमीफायनल मध्ये धडक मारणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. मागे या सर्वांनी मागे या. पूर्वी वॉरियर्स चला मागे या. आणि बागडे ब्लास्टर्स, विजय बागडे चला मैदानावरती चला. टॉस विजय बागडे जिंकलात ना. विजय चला, विजय बागडे चला. बागडे ब्लास्टर चला. मनोज बागडे, येल्लो जर्सी चला मैदानावरती. अभिनंदन पूर्वी वॉरियर्स.
पूर्वी वॉरियर्स चला मैदानावरतून बाहेर या. हा बॉल बॉल वैभवजी नवीन बॉल. अभिनंदन. पूर्वी वॉरियर्स सेमीफायनल मध्ये धडक मारणारा संघ आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये प्रियांश अद्विका 11 संघ मात्र आपण पहिला फायनल मध्ये दाखवणारा संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चला बॅटरी मैदानावरती उतरलेले आहेत. मॅचला सुरुवात होणार आहेत आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा भरत मोरे सर आहेत. भरत मोरे सरांचा एक गोड आवाज आहे, तो गोड आवाज आपण ऐकणार आहात. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन वो शिकार करना नहीं छोड़ता. शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन वो शिकार करना नहीं छोड़ता. तसेच आहेत उमेश धाडसे ठरला त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते उमेश धाडसे. चला उमेश धाडसे. उमेश या. उमेश धाडसे या. वाघाची दहाड आणि उमेश धाडसेची साथ. त्यांचे वडीलच आहेत. उमेश धाडसेचे वडील आलेले आहेत. चला हा हे सर्व मोठी गोष्ट आहे. पिता आणि पुत्र प्लस जोडीला मुलगी पण आहे. सर्व आहेत म्हणजे पूर्ण फॅमिलीज घेऊन आलेले आहेत. उमेश धाडसे फॅमिली सोबत आलेले आहेत. तो दिसत नाही. हा उमेश धाडसे कॉंग्रॅच्युलेशन केलेले आहेत. आणि नेक्स्ट मॅचला सुरुवात होतोय. भरत मोरे सर पुन्हा जॉईन होत आहेत. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच सामना चालू करायचा आहे. धन्यवाद धनंजय सर. त्याचबरोबर आमच्या साथीने